एक ब्रेकिंग न्यूज रोहित पवार यांच्या उपोषणाच्या आंदोलनासंदर्भात आंदोलनस्थळी रोहित पवार यांचं कुटुंब दाखल झालेलं आहे। त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी सुद्धा तिथे दाखल झाली आहे। या दोघींना सुद्धा अश्रू यावेळी अनावर झालेले आहेत। तर महाजनांशी चर्चा होईपर्यंत सलाईन लावून घेणार नाही अशी भूमिका रोहित पवार यांनी घेतलेली आहे। आपण पाहतोय महाजन यांच्याशी चर्चा होईल आणि ती चर्चा झाल्यानंतरच आम्ही काय ती भूमिका घेऊ, तरच मी सलाईन लावून घेईन अशी भूमिका रोहित पवार यांनी घेतलेली आहे। तर आंदोलनाचा आजचा हा तिसरा दिवस आहे। तर आपण पाहतोय आमदार रोहित पवार यांची प्रकृती सुद्धा आता खालावलेली आहे। तिसरा दिवस आहे त्यांच्या या आंदोलनाचा आणि ब्लड प्रेशर ड्रॉप व्हायला सुरुवात झालेली आहे। रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झालंय आणि त्याच्यामुळे त्यांची प्रकृती जी आहे ती खालावते। डॉक्टरांकडून आमदार रोहित पवार यांना ORS सलाईन घेण्याचा सल्ला सुद्धा देण्यात आला। मंत्री गिरीश महाजन साहेबांचा फोन आला होता। जळगाववरून 1-1.5 तासापूर्वी ते निघालेले आहेत आणि माझा अंदाज आहे पुढच्या 2-1 तासामध्ये ते इथं पोहोचतील। डॉक्टरली विनंती केली असली, माझा परिवार इथं असला, परिवारकडनं खास करून माझ्या पत्नीकडनं, माझ्या आईकडनं मला अनेक वेळा सांगण्यात येते की ORS खा, सलाईन लाव, पण त्यांची माफी इथं मी मागतो। जोपर्यंत मंत्री इथे येत नाही, माझी त्यांच्याबरोबर चर्चा होत नाही, तोपर्यंत मी सलाईन नाही तो ORS तिथं घेणार नाही। आपण पाहतोय डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आलेली आहे। तसंच आमदार रोहित पवार यांची प्रकृती खालावलेली आहे आणि रक्तातील साखरेचे प्रमाण सुद्धा कमी झालेलं आहे। तर अधिक अपडेट्स जाणून घेऊयात। माऊली डांगे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत। माऊली, काय अपडेट्स रोहित पवारांच्या प्रकृती संदर्भात? माऊली, माझा आवाज ऐकू येतोय? माऊली, सध्या आंदोलनस्थळी काय परिस्थिती आहे? खरं तर रोहित पवारांचे कुटुंबीय सुद्धा तिथे आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत आणि रोहित पवार यांची प्रकृती पाहून खरं तर त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा अश्रू अनावर झालेले आहेत। काय अपडेट्स या सगळ्या संदर्भात? तर आपण पाहतोय महाजनांशी भेट होईपर्यंत आंदोलनस्थळी माऊली, मला ऐकू शकताय का तुम्ही? अपडेट्स या सगळ्या संदर्भात? तर आपण पाहतोय आमच्या प्रतिनिधींशी आमचा संपर्क तुटलेला आहे। पुन्हा हा संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आपण करतोय, पण सध्या आंदोलन स्थळावरची ही दृश्य तर गिरीश महाजन यांच्याशी चर्चा होईपर्यंत आणि त्यांची भेट होईपर्यंत मी अजिबात मागे घेणार नाही, मी पाऊल मागे घेणार नाही अशी भूमिका रोहित पवार यांनी घेतलेली आहे आणि सलाईन मी तोपर्यंत लावणार नाही असं सुद्धा रोहित पवार यांचं म्हणणं आहे। दरम्यान सगळे पवार कुटुंबीय आहे तिथे दाखल झालेले आहेत।